नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळेजण? चला तर आजच्या या नवीन कथेला सुरुवात करूयात. माझं नाव अमृता. कॉलेजच्या सुट्ट्या लागल्या की गावाकडे जाण्याची ओढ लागते. पण यावेळची सुट्टी माझ्या आयुष्याला असं काही वळण देऊन जाईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. गावचं ते शांत वातावरण, मातीचा सुगंध आणि हिरवीगार शेतं मनाला भुरळ घालतात. पण त्याच शेताच्या आडोशाने एक असं गुपित दडलं होतं, ज्याने माझ्या मनातील भीती आणि सुखाचा एक वेगळाच खेळ सुरू झाला. आमचं घर गावच्या एका टोकाला होतं. घरासमोरच आमची 5-6 एकर शेती पसरलेली होती. बाबा दिवसभर शेतात असायचे. घरात मी, आई आणि बाबांचे धाकटे भाऊ म्हणजेच माझे समीर काका होते. समीर काका दिसायला एकदम रांगडे, उंच आणि पेरदार शरीराचे होते. त्यांचा आवाज जरी पहाडी असला तरी ते स्वभावाने खूप शांत वाटायचे. पण त्यांच्या त्या शांत नजरेमागे काय दडले हे मला त्या दुपारी समजले. मे महिना सुरू होता. दुपारच्या वेळी गावात स्मशान शांतता असायची. सूर्य आग ओकत होता आणि गरम वारे वाहत होते. आई दुपारच्या वेळी शेजारच्या काकूंकडे गप्पा मारायला गेली होती. बाबा शेतात गेले होते. घरात मी हॉलमध्ये पंख्याखाली बसून पुस्तक वाचत होते. इतक्यात समीर काका आपल्या खोलीतून बाहेर आले. त्यांनी फक्त एक पांढरा बनियन आणि लुंगी नेसली होती. त्यांच्या अंगावरचा घाम त्यांच्या शरीराची कसरत सांगत होता. अमृता, खूप उकडतंय ना? घरात बसून काय करतेस? चल रानात जाऊया. तिथे विहिरीवर गार हवा असेल आणि उसाच्या फडाकडे जरा थंडावा जाणवेल. काकांनी विचारलं. मलाही घरात खूप कंटाळा आला होता, म्हणून मी पण लगेच तयार झाले होते. मी माझी ओढणी सावरली आणि आम्ही शेताच्या दिशेने निघालो. वाटेत काका माझ्याशी गप्पा मारत होते, पण आज त्यांच्या बोलण्यात एक वेगळी जवळीक होती. शहरात गेल्यापासून तू खूपच बदलली आहेस. अमृता, तू आता अधिक सुंदर दिसायला लागली आहेस बरं का. ते जेव्हा असं म्हणाले तेव्हा माझ्या अंगावर एक शहारा आला. मी फक्त लाजून मान खाली घातली. आम्ही उसाच्या शेताजवळ पोहोचलो. तिथे बाबांनी विश्रांतीसाठी एक छोटी झोपडी बांधली होती. झोपडीच्या चारी बाजूंनी उंच वाढलेला ऊस होता. त्यामुळे बाहेरून कोणालाही आतलं काही दिसणं शक्यच नव्हतं. काका, मला खूप तहान लागली हो, मी त्यांना सांगितलं. काकांनी विहिरीवरून पाणी आणलं. तांब्या माझ्या हातात देताना त्यांचा हात माझ्या हाताला स्पर्श झाला. तो स्पर्श साधा नव्हता. त्यात एक प्रकारची उष्णता होती, जी माझ्या शरीरात भिनत गेली. काका माझ्या शेजारीच चटईवर येऊन बसले. अमृता, तुला कधी कोणाबद्दल ओढ वाटली का गं? त्यांनी अत्यंत हळू आवाजात विचारलं. त्यांच्या श्वासांचा आवाज मला स्पष्ट ऐकू येत होता. मी काही बोलण्याआधीच त्यांनी आपला हात माझ्या खांद्यावरती ठेवला. तो स्पर्श इतका मादक होता की मला स्वतःवरचं नियंत्रण सुटल्यासारखं वाटलं. बाहेर उन्हाचा तडाखा होता, पण त्या झोपडीत एक वेगळाच गारवा आणि आमच्या दोघांमधला वाढणारा तणाव जाणवत होता. काकांनी मला आपल्या आधीच जवळ घेतलं होतं. मी काही क्षण विचार केला. आजूबाजूला कोणीच नाही हे पाहून मीही स्वतःला त्यांच्या हवाली केलं. त्यांच्या मिठीत एक असं सुख होतं जे मी आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवलं होतं. त्यांच्या हातांचा स्पर्श माझ्या अंगावरती फिरू लागला तशी माझी धडधड वाढत गेली. त्या एकांतात, त्या भर दुपारी आम्ही जगाचे नियम, नाती आणि भीती सगळं काही विसरून गेलो होतो. उसाच्या पात्यांची बाहेर होणारी सळसळ जणू आमच्या या गुपिताची साक्ष देत होती. काकांनी माझ्या कानाजवळ येऊन कुजबुजलं. फक्त आपल्या दोघांमधलं गुपित असेल बरं का अमृता, कोणालाच काही कळणार नाही. तासभर कसा निघून गेला हे आम्हाला समजलंच नाही. त्या सुखाच्या धुंदीत असतानाच अचानक लांबून कोणाचे तरी चालण्याचे आवाज आले. वाळलेल्या पानांवर पडणाऱ्या पावलांचा आवाज कडकडकड असा येत होता. आम्ही दोघेही जागीच थिजलो. काकांनी पटकन स्वतःचं शर्ट सावरलं आणि मलाही नीट व्हायला मदत केली. भीतीने माझं काळीज धडधडू लागलं.
जर कोणी आम्हाला असं पाहिलं तर आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. आम्ही चोरट्या पावलांनी झोपडीच्या बाहेर आलो. पाहतो तर काय, एक गुराखी आपली गुरं घेऊन लांबून चालत येत होता. सुदैवाने त्यांचं लक्ष आमच्याकडे नव्हतं. आम्ही सुटकेचा श्वास सोडला. अमृता, इथून आता घरी जाणं योग्यच ठरेल, काका गंभीर आवाजात म्हणाले. घरी पोचल्यावर आई नुकतीच आली होती. कुठे गेला होता रे दोघं? आईने विचारलं. समीर काकांनी चेहऱ्यावर कोणताही भाव न आणता उत्तर दिलं. काही नाही वहिनी, अमृताला उकडत होतं म्हणून जरा विहिरीवर नेलं होतं. काकांचा तो सराईतपणा पाहून मी थक्कच झाले. इतक्या मोठ्या सत्याला ते किती सहज लपवत होते. त्या रात्री मला अजिबात झोप लागली नाही. डोळे मिटले की समीर काकांचा तो स्पर्श, त्यांची मिठी आणि तो उसाचा फळ डोळ्यासमोर येत होता. एकीकडे मनात भीती होती की कोणी बघितलं तर, आणि दुसरीकडे त्या सुखाची ओढ पुन्हा एकदा मनाला साथ घालत होती. 2 दिवसांनी बाबा पुन्हा कामासाठी बाहेर गेले होते. दुपारी आई झोपली असताना काका माझ्या खोलीत आले. त्यांनी काहीच न बोलता फक्त माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या नजरेत तीच मागणी होती. आम्ही पुन्हा एकदा त्याच वाटेने त्याच उसाच्या फडाकडे निघालो. आता हा आमचा रोजचाच लपंडाव झाला होता. जगाच्या नजरेत ते माझे काका होते आणि मी त्यांची पुतणी. पण त्या एकांतात आम्ही फक्त 2 ओढ लागलेली मन होतो. सुट्टी संपली आणि मी शहरात परत आले. कॉलेजच्या गर्दीत, अभ्यासाच्या ओझ्यातही माझं मन त्या गावच्या शेतातच अडकून राहिलं होतं. कधी कधी काकांचा फोन येतो तेव्हा ते शहरात कधी भेटायचं असं विचारतात. आता आमचं हे नातं गावच्या मर्यादा ओलांडून शहरातील पोचलं होतं. लोक म्हणतात की नाती रक्ताची असतात, पण काही नाती अशा गुप्त ओढीवर टिकलेली असतात ज्यांचा पत्ता जगाला कधीच नसतो. उसाच्या पात्यांची ती सळसळ आजही माझ्या कानात गुंजते आणि मला त्या थरारक दुपारची आठवण करून देते. ते सुख, तो थरार आणि ते गुपित, जे माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनलं आहे. आता मी पुन्हा पुढच्या सुट्टीची वाट पाहते, जेव्हा पुन्हा एकदा तो उन्हाचा तडाखा असेल, तो उसाचा फळ असेल आणि आमचं ते जुनं मादक गुपित पुन्हा जिवंत होईल. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.